हाय मैत्रिणींनो, जिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। झटपट पौष्टिक आणि एकदम खमंग रुचकर असा कढीपत्त्याचा राईस भात करणार आहे। आपण कढीपत्ता फोडणीत टाकतो, पण आपण सगळेजण ते काढून टाकतात, पण आज आपण ते कढीपत्ता वाटून त्याचा मसाला करून आपण कढीपत्ता राईस करणार आहे। तर कढीपत्त्याच्या भातासाठी लागणारे साहित्य आपण भात शिजवून घेतलाय आणि मिरे घेतले, मोहरी फोडणीसाठी घेतली, जिरं, उडदाची डाळ, चिंच, चणा डाळ आणि लाल मिरच्या आणि कढीपत्ता। आता आपण तेल टाकलंय, त्यात आपण ही चणा डाळ भाजून घेऊया। उडद डाळ आहे, थोड्याशा तेलामध्ये ही भाजून घ्यायचं सगळं। उडद डाळ टाकली, जिरे टाकले हे आपण आणि मिरे हे सगळं आपण परतून घेऊया, थोडं भाजून घेऊया। थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचं। आता आपण ह्याच्यातनं मिरच्या टाकूया। संध्याकाळच्या जेवणासाठी हा भात एकदम छान आहे आणि पौष्टिक आहे। कढीपत्ता काढून कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय। आता आपण आपण तेलात परतून घेऊया। आता आपण हा कढीपत्ता आहे बघा, हा कढीपत्ता धुवून घेतलाय, हा आपण तेलात परतून घ्यायचा। पत्ता तळल्या झाला गेला पाहिजे, म्हणजे असं त्याचा कच्चापणा झाला पाहिजे, कुरकुरीत तसं व्हायला पाहिजे, तरच ती चव चांगली येते। कच्चा नाही लागत भात खाताना। मग छान त्यामध्ये टाकून सगळं वाटून घेऊया। थोडं उरले, आणखी थोडं तेल टाकून आपण फोडणी करू आणि ह्याच्या मिक्सरमध्ये आपण हे थंड झाल्यावर वाटून घेऊया। बघ आपण हे सगळं मिक्सरमध्ये कढीपत्ता, चण्याची डाळ, उडदाची डाळ, लाल मिरची, चिंच आणि जिरं हे आपण सगळं वाटून घेतलं आणि थोडे मिरे हे सगळं मिक्सरमध्ये तेलात परतून घेतलं आणि मग वाटून घेतलं। आता आपण फोडणी तयार करूया। आता बघा ह्याच्यात आपण मोहरी टाकूया। मोहरी टाकली तर ते ही चण्याची डाळ आहे ती टाकूया, उडद टाकूया, उडदाची डाळ, मिरच्या टाकूया आणि जिरं टाकूया। हे आपण केली करायचं आणि हा मसाला टाकायचा। त्याच्यानंतर लगेच आपण आता मीठ टाकलं, ते हलवून घेऊया। आता याच्यात आपण हा भात टाकूया। या भातामध्ये आपण साखर मिक्स केली, आपण हे सगळा भात याच्यात टाकूया। हा सगळा भात टाकला, हा सगळा आपण चांगला परतून घेऊया त्याच्यामध्ये। म्हणजे असं आपण त्याला सगळा मसाला त्याच्यातला आणि त्याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। हा झाकण काढून